पवार कन्स्ट्रक्शनच्या बोगस कामामुळे नागरिक त्रस्त. केलेला रस्ता पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आला. नायगाव तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गजभारे कुंटूरकर. नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील पुनर्वसन योजनेचे काम पवार कन्स्ट्रक्शनद्वारा अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच पवार कन्स्ट्रक्शनने केलेल्या रस्त्याची अंदाजे जाडी 1 ते 1.5 इंच इतकी करण्यात आली होती. ती जेसीबीच्या सहाय्याने फोडून थातूरमातूर प्रमाणात रिपेअर करणे चालू आहे. ज्या ठिकाणी कॉन्क्रीट कमी लागावे म्हणून रोडच्या खाली दगड टाकले, त्याच्यावर कोरडी गिट्टी टाकण्यात आली. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र डोळस दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी नाल्याचे काम अर्धवट, रस्त्याचे काम अर्धवट, ठिकठिकाणी रस्त्यावर गिट्टी, वेढेवाकडे रस्ते, जीएसबी व डीएलसी न टाकताच डायरेक्ट पीक्यूसी केली. हा एवढा गुत्तेदाराचा मनमानी कारभार कुणाच्या जीवावर चालत आहे, हा कुंटूर नागरिकांना पडलेला प्रश्न. नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील 25 कोटी रुपये खर्च करून सीसी रस्ता व सीसी नाली बांधकाम करण्यासाठी मंजुरी पुनर्वसन योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आली. यात हे काम 4 गुत्तेदारांना देण्यात आले. त्यात पवार कन्स्ट्रक्शनला 4 कोटी रुपयांची कामे देण्यात आली असून सदर रस्त्याचे काम काही ठिकाणी सुरुवात झाली. सीसी रस्त्याचे व नाली बांधकाम करण्यासाठी रात्रीचा वापर करत आहे. झालेल्या नालीवर अद्यापही पाणी टाकले जात नाही. त्यामुळे निकृष्टतेचे काम लपून छपून करून नागरिकांना अंधारात ठेवून लाखो रुपये हडप करण्याचा प्रकार पवार कन्स्ट्रक्शनमार्फत होत आहे. कुंटूर येथील होत असलेल्या रस्त्याचा दर्जा मात्र दर्जाहीन झाला असून रस्ता हा एस्टिमेटप्रमाणे होत नसल्यामुळे अरुंद रस्ता बनवून निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रीट टाकत आहेत. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून पवार कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेले 4 कोटी रुपये खर्च मात्र वाया गेला असल्याचेही नागरिकांत चर्चा सुरू आहे. सदर कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बारसकर व जेई वाघमारे हे मात्र फिरकतच नसून त्यांच्याशी संगनमत करून गुत्तेदाराचा हम करे सो कायदा याप्रमाणे मनमानी चालू आहे. सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होताना नागरिकांत संतप्त व्यक्त होत आहे. याची वरिष्ठांकडे चौकशी व्हावी व संबंधित बोगस काम करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी नागरिकाची मागणी. पवार